शरीराला एक्सरसाइज आणि डाएटची गरज असते आणि आत्म्याला फास्ट फूडची. पण आपण आत्म्याचंच ऐकायचं, कारण शरीर हे नश्वर आहे आणि आत्मा अमर. आता तुम्ही विचार करता मैत्रिणींनो, मित्रांनो, की ताई एवढ्या परेशान काय आहेत म्हणून. तुम्हाला माहिती का, आमच्या बाजूवालीच्या म्हणजे बाजूवाल्या मावशी आहेत ना, मला ह्याच्यामुळे त्यांचा राग येतो. त्याचं कारण सांगते तुम्हाला मी. त्यांनी मला सकाळी येऊन सांगितलं 9 वाजता की आज मंगळवार आहे, आज देवीचा कार्यक्रम आहे, बकरं कापलंय आणि तू जेवायला ये दुपारी 3-3:30 वाजेपर्यंत. बघा आता 4 वाजत आल्या तरी पण काय मला त्या वापस बोलवायला आल्या नाहीत. मला असं वाटायला लागलंय उगाच सांगायचं म्हणून सांगितलं असं त्यांनी मला जेवायला ये म्हणून. सनी किती वेळची झाली मी वाट बघते. बघा सगळा कालवा ऐकू येते बघा. पण त्यांचं काम आहे ना माझ्या हाताला धरून मला घेऊन जायचं जेवायला. त्याशिवाय मला कसं वाटणार की मला खरोखर आमंत्रण दिलंय म्हणून. आता गारठा किती सुटला या, म्हणून मग मी ही चादर घेऊन अशी आपली पोरांना शाळेत सोडवायला गेल्यावरती तिथं काही लोक मायाक बघून हसायला लागल्यात. हाय का आता बरं, ह्यात हसण्यासारखं काय हाय का? माणसाला गार लागतं या म्हणून माणूस असं गुडळून मुडळून चादर घेऊन आलंय ना. दातार काढतात मायाक बघून. बरं तुम्हाला नसेल चांगलं वाटत तर तुम्ही तुमची गोदडी घेऊन हिंडा की, कायला मायाक बघून हसत या. हा लहानपणी आमचे बंधू झोपेत हसायचे, त्यावेळेस मातोश्री म्हणायच्या, बघ सटवाई खेळवतय, किती गोड हसतय. आणि आता मोठेपणी हसला तर म्हणते कुठली सटवी खेळवते काय माहित. सगळे पुरस्कार असतात पण परफेक्ट सुनेचा पुरस्कार हा कधीच नसतो. त्यामुळे लेडी चिल्ड याला कमवायच्या नादात आपलं आयुष्य खराब करू नका. एन्जॉय लाईफ. माझं ह्यांच्या बरोबर लग्न ठरलं होतं ना, तेव्हा हे मला सारखं फोन करायचं. आणि एका टायमाला जो मी म्हणलं ना, अव माझं आज लय डोकं दुखत या, तर त्या दिवशी हे 100 वेळा मला फोन करायचं आणि म्हणायचं दवाखान्यात जा पहिली. आणि मी जर म्हणलं ना की अव गेले होते मी दवाखान्यामध्ये, मग हे मला म्हणायचं खबर माई शपथ. आणि आता 2 दिवस झालं माझं एवढं डोकं दुखतं या, तर ह्या डोक्यानी बिताडाला टकरा घेऊशी वाटत्यात. तरी हा माणूस मला म्हणाला की दवाखान्यात चल म्हणून. अव दवाखान्यात तर जाऊ द्या, पण साधी मेडिकल मधून एखादी गोळी पण आणून द्या ह्या. मी काय म्हणलं याला, अव तुमची शपथ माझं लय डोकं दुखत या. तर हे काय मला म्हणत्या, माझी खोटी शपथ खाऊ नकोस. हे का आता काय माणूस आहे. हॅलो बाबू, या जन्मात तर काय आपलं लग्न होणार नाही आता. अगं पण आपलं तर कालच लग्न झालं की. आता ग भैया फोन तुम्हाला लागलाय होय. तुम्ही ना तुमचीच पाहुणी करत बसा. तुम्हाला तर माझ्या पाहुण्यांची कदरच नाहीये. काय बोललीस, कदर नाही? इथं माझ्या सासूला सोडून तुझ्या सासूला शॉपिंगला घेऊन गेलो. एवढंच नाही तर माझ्या सासऱ्याला सोडून तुझ्या सासऱ्याला आयफोन घेऊन दिला आणि म्हणत्यास कदर नाही. इथं माझ्या सालीला सोडून तुझ्या ननंदला 20,000 रुपये पाहिजे होते, मी 30,000 रुपये पाठवले परत अडचण नको म्हणून. आणि म्हणत्यास तू मला कदर नाही तुझ्या पाहुण्याची. अहो सॉरी चुकलं माझं, सॉरी. तुम्हाला ना बायकोला खुश ठेवता येत नाही. बायकोला जर खुश ठेवलात ना तर मग तुमचा संसार एकदम सुखाने होईल. हा ना, तेच तर प्रश्न मला पण पडलाय. पण कोणाच्या बायकोला खुश ठेवायची? स्वतःच्या बाबा, स्वतःच्याच बायकोला खुश ठेवील नाही. ही नवऱ्याला आवाजाव बोलण्याची सिस्टीम
कुणी काढली असेल बरं? आता तुम्ही म्हणताल मग काय झालं? काय झालं नाही. आमच्या दोघांमध्ये भांडणं झाली ना की भांडणात पण मला ह्यांना आवाजावणी भांडायला लागतं या. तुम्ही असं बोलला आणि तुम्ही तसं बोलला. मग भांडणात पण ह्यांना इज्जत दिल्यासारखं वाटतंय ना मला. हो, तुमचा आवडता कलर कोणता आहे? काय बारक्या पोरग्याला प्रश्न विचारल्या कधी विचाराल्यास? जरा अवघड प्रश्न विचार की. ठीक आहे, तर मला सांगा, भारताच्या संविधानानुसार जर तुम्ही कोणाची फसवणूक केली आणि चोरी केली तर तुम्हाला कोणता कलम लागू होणार? मला पिवळा कलर आवडतो. बायका एकमेकांच्या साड्या बघून जळतात आणि पुरुष एकमेकाच्या बायका